बाळांनो, आपण पुढे पाहूया 13वा प्रश्न. प्रति अधिक श्रू म्हणजेच प्रति शृणोती. टू प्रॉमिस म्हणजेच देण्याचे कबूल करणे. जेव्हा जेव्हा प्रति अधिक श्रू म्हणजेच प्रति शृणोती असं जेव्हा आपल्याला धातू येईल, अव्यय येईल, त्यावेळेला चतुर्थी विभक्तीच वापरतात. म्हणजेच प्रति शृणोती देण्याचे कबूल करणे. माता बालकाय क्रीडनकम प्रति शृणोती. आई मुलाला खेळणं देण्याचे कबूल करते. बालकाय चतुर्थी विभक्ती. राजा विष्णुगुप्ताय अर्धराज्य. पहा बाळांनो, राजा विष्णुगुप्ताय अर्धराज्यम प्रत्यशृणोत. आता इथं प्रत्यशृणोत हा लंघलकार आहे, कारण फार पूर्वीचं काळातील वाक्य आहे. लंघलकार भूतकाळ. राजाने विष्णुगुप्ताला त्याच्या प्रधानमंत्र्याला अर्धराज्य देण्याचं कबूल केलेलं होतं. पुरातन काळातलं आहे म्हणून प्रत्यशृणोत. पण काळ कोणताही असेल, लकार कोणताही असेल, विभक्ती प्रत्यय मात्र बदलत नसतात. त्यानंतर 14वा विणा मीन्स विदाऊट, च्या शिवाय. पहा, विणा एखाद्याच्या शिवाय. मग या धातूला आपण द्वितीया, तृतीया आणि पंचमी असे तीनही प्रकारचे विभक्तीचे प्रत्यय लावू शकतो. इथं मी तीनही करून दिले आहेत, पण तुम्ही त्यांपैकी कोणताही एकच करायचा आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी फारच विस्तृतपणानं तुम्हाला लिहून दिलेलं आहे. पहा, जलम वीणा मत्स्याहान जीवंती. आता इथं जलम ही द्वितीय आहे. पाण्याशिवाय मासे जगू शकत नाहीत. जलेन वीणा मत्स्याहान जीवंती. अर्थ तोच लागतो, फक्त इथं विभक्ती प्रत्यय तृतीया लागलेला आहे, जलेन. आणि जलात वीणा मत्स्याहान जीवंती पंचमी विभक्ती. यांपैकी कोणतंही तुम्ही एक लिहू शकता. अन्नम वीणा मानवाहान जीवंती. अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. अन्नेन वीणा मानवाहान जीवंती. आणि अन्नात वीणा मानवाहान जीवंती. अर्थ बदलत नाही आहे, फक्त द्वितीया, तृतीया आणि पंचमी हे विशिष्ट विभक्ती प्रत्यय वीणा या धातूला लागत असतात. वीणा प्रयत्नम यशः अशक्यम. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणं शक्य नाही. वीणा प्रयत्नेन यशः अशक्यम किंवा वीणा प्रयत्नात यशः अशक्यम. त्यानंतर 15 क्रीड धातू. क्रीड मीन्स खेळणे. एक पप परस्मैपद टू प्ले. तृतीय विभक्ती वापरतात. बालकाः कंदुकेन क्रीडन्ति. मुलगा चेंडूने खेळतो. बघा, तृतीय विभक्ती लागली की आपण कर्णम कारकम वापरतो, आणि कर्णम कारकम तृतीय विभक्ती असते म्हणून विभक्ती प्रत्यय न लागलेला आहे. सागरस्य वेलायाम सिकतया बालकाः क्रीडन्ति. सागराच्या किनाऱ्यावर वाळूमध्ये मुलं खेळत होती. इथं सुद्धा आपल्याला क्रियेचं कारण म्हणून इथं आपल्याला सिकतया तृतीया विभक्ती लागलेली आहे. मला याप्रमाणे गेलेलं आहे. नमः सॅल्यूट, नमन करणे चतुर्थी विभक्ती. ज्याला ज्याला नमन करतो तेव्हा तेव्हा आपण चतुर्थी विभक्ती वापरतो. श्री गणेशाय नमः, श्री गणपते नमः किंवा सरस्वते नमः. आता सरस्वती इकारांतम नदीप्रमाणे चालणार आहे म्हणून त्याचं सरस्वते ही चतुर्थी विभक्ती झालेली आहे. आणि गुरु हा शब्द उकारांत चाललेला आहे आणि म्हणून गुरुवे नमः अशा पद्धतीने आपण 4 वाक्य केली, त्यांपैकी कोणतंही तुम्ही एक लिहू शकता. ऋते अदर दॅन म्हणजे च्या शिवाय, एखाद्याच्या शिवाय. ऋते एकस्मात. पंचमी विभक्ती लागते. सागरात ऋते नदी कुत्र गच्छति. सागराशिवाय नदी कुठं बरं जाईल. श्रमात ऋते जीवनम व्यर्थम. श्रमाशिवाय, कष्टाशिवाय जीवन व्यर्थच. वाचनात ऋते ज्ञानम अशक्यम. वाचनाशिवाय ज्ञान कुठून मिळणार. अशा पद्धतीनं बाळांनो, सागरात, श्रमात, वाचनात हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहेत. ऋते अतिशय महत्त्वाचं बोर्डाच्या परीक्षेला पडलेला प्रश्न आहे. हा पडलेला आहे, बऱ्याच वेळेला पडलेला आहे. बहिः आउटसाईडच्या बाहेर, इथंही पंचमी विभक्ती वापरतात. नगरात बहिः महाविद्यालय अस्ति. शहराच्या बाहेर महाविद्यालय म्हणजेच कॉलेज आहे. गृहात बहिः कूपः वर्तते. घराच्या बाहेर विहीर आहे. पाठशालायाः बहिः विशालम उद्यानम वर्तते. शाळेच्या बाहेर मोठं उद्यान आहे. इथंही आपण पंचमी विभक्ती वापरलेली आहे. बहिः असं जर धातू
आला तर आपण तिथं पंचमी विभक्ती वापरायची आहे. अतिशय महत्त्वाचा मार्च 2020च्या बोर्डाच्या परीक्षेत बऱ्याच वेळेला पडलेला आहे. समीपे टू नियर च्या जवळ. बघा, समीपे एखाद्याच्या जवळ, च्या जवळ, तेव्हा आपण षष्टी विभक्ती वापरतो. षष्टी विभक्ती वापरतो, लक्षात ठेवायचं. समीपे. ग्रामस्य समीपे एकम गणेश मंदिरम अस्ति. आता ग्रामस्य देवस्य प्रमाण चाललेलं आहे आणि म्हणून इथं षष्टी विभक्ती आहे. समीपेच्या आधीच्या शब्दाला आपण ग्रामस्य षष्टी विभक्ती लावली. गावाच्या जवळ गणेशाचं मंदिर आहे. कूपस्य समीपे आम्रवृक्षः अस्ति. नदीच्या जवळ आंब्याचं झाड आहे. आणि रुग्णालयास्य समीपे कोलाहलन कर्तव्यम. इथं सूचना दिली आहे पहा. रुग्णालयाच्या म्हणजे दवाखान्याच्या जवळ कोणीही दंगा गोंधळ गोंगट करू नका. त्यानंतर आपण पुढे जातो पहा बाळांनो. 20वा प्रश्न. पुरतः किंवा अग्रे. इन फ्रंट ऑफ म्हणजेच च्या समोर, एखाद्याच्या समोर, तेव्हा आपण षष्ठी विभक्ती वापरतो. रामस्य पुरतः हनुमान अस्ति. रामाच्या पुढे हनुमान असतो. आणि जनस्य अग्रे नेता चलती. माणसांच्या पुढे, जमावाच्या पुढे नेता चालत असतो. पुरतः अग्रे, इन फ्रंट ऑफ, च्या समोर, नेहमी लक्षात ठेवायचं षष्ठी विभक्ती पडलेला आहे. बऱ्याच वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पडलेला आहे. कृते म्हणजे एखाद्याच्या साठी, फॉर दी सेक ऑफ, एखाद्याच्यासाठी काहीतरी करणं, तेव्हाही आपण षष्ठी विभक्ती वापरतो. छात्राणाम कृते व्यायाम आवश्यक. मुलांसाठी, बघा इथं छात्राणाम, छात्राणाम देवाणाम बहुवचनम षष्ठी विभक्ती. कृते च्यासाठी, व्यायाम आवश्यकम म्हणजेच मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. महिलांनां कृते शिक्षणम आवश्यकम. महिलांसाठी, बायकांसाठी शिक्षण अतिशय आवश्यक आहे. स्वतःच्या पायावर उभारायचं असेल, स्वतःला सिद्ध करायचं असेल तर शिक्षण आवश्यक आहे. आणि खऱ्या अर्थानं हा वाक्य सार्थ आहे. ग्रंथालय बालानां कृते स्वतंत्र विभाग अस्ति. ग्रंथालयामध्ये मुलांसाठी एक स्वतंत्र विभाग आहे. अशा पद्धतीने कृते च्यासाठी. उपरी मीन्स अबाव, च्यावरती षष्ठी विभक्ती वापरतो आपण. बघा, वृक्षस्य उपरी वानरः तिष्ठती. झाडाच्या वरती वानर थांबलेला आहे. इथं तिष्ठती म्हणजे राहते. हिमालयास्य उपरी हिमम वर्तते. हिमालयावर हिम म्हणजेच बर्फ आहे. शिखरस्य उपरी काकः तिष्ठती. शिखरावरती कावळा बसलेला आहे. उपरी च्यावरती षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लावायचा आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा बाळांनो, सह, साकम, सार्धम आणि समम या सर्वांचा अर्थ एकच आहे. सह म्हणजे च्याबरोबर, साकम म्हणजे पण च्याबरोबर, सार्धम म्हणजे पण च्याबरोबर, टू विथ, आणि समम म्हणजे पण च्याबरोबर, एखाद्याच्या बरोबर. अर्थ अजिबात वेगळा नाही आहे. हे सगळे शब्द एकच, धातू एकच आहेत. सह, साकम, सार्धम आणि समम. पैकी साकम हा मार्च 2020 बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेला होता. रामेण सह सीताम वनम गच्छती. सीता वनम गच्छत. आता रामासोबत सीता वनात गेली होती. तर हेच वाक्य आपण असं जरी लिहिलं तरी चालतं. रामेण साकम सीता वनम अगच्छत. रामासह सीता वनात गेली होती. रामेण सार्धम सीता वनम अगच्छत. रामासोबत सीता वनात गेली होती. आणि रामेण समम सीता वनम अगच्छत. रामासोबत सीता वनात गेली होती. अर्थ कुठंही बदलत नाही आहे. फक्त आणि फक्त आपण सहच्या जागी साकम, सार्धम अथवा समम वापरू शकतो. कोणतंही पडलं तर वाक्य लक्षात ठेवायचं. तृतीया विभक्ती. पुत्रेण साकम जनकः ग्रामम अगच्छत. गच्छती किंवा गच्छत. मुलासोबत बाबा गावाकडे गेले. आता तिथं बघा साकम. तर पहा पुढं. पुस्तकेनं सार्धम मित्रत्वम कार्यम. पुस्तकासोबत मैत्री करावी. पुस्तकांसोबत, सार्धम सोबत मैत्री करावी. अहम त्वया समम कदापि कलहम न करोमी. मी तुझ्यासोबत कधीही भांडणार नाही. अशा पद्धतीनं आपण सह, साकम, सार्धम आणि समम यांची वाक्य केली. कोणतेही वाक्य करा, अगदी बरोबर आहे. अलम म्हणजे बस, पुरे झाले. इनफ म्हणतो ना आपण, बास. आता बास इथून पुढं नको. तिथं नेहमी अलम तृतीया विभक्ती येते. अलम कोपेणं, आता रागावणं बास झालं. अलम साहसेणं, धाडस करणं बास झालं. अलम चिंतया, चिंता करणं बास झालं. अलम विषादेणं, अलम
विषादेन. तर अशा पद्धतीनं बघा अलम भित्रे आपण चालू शकतं, म्हणजेच भिणग बास झालं तर अशा पद्धतीनं आपण अलमचे म्हणजेच तृतीय विभक्तीचे प्रत्यय लावून वाक्यात रचना केलेली आहे. आणि सर्वात शेवटी वामतः किंवा दक्षिणतः टू लेफ्ट साईड, वामतः दक्षिणतः टू लेफ्ट साईडच्या डाव्या बाजूला, रामस्य वामतः किंवा दक्षिणतः सीता आणि दक्षिणतः लक्ष्मण च वर्तते. वामतः सीता दक्षिणतः लक्ष्मण च वर्तते. म्हणजे रामाच्या डाव्या बाजूला सीता आहे आणि उजव्या बाजूला लक्ष्मण उभा आहे. अशा पद्धतीनं आपण बोर्डाच्या परीक्षेला पडणारा प्रश्न क्रमांक 4 हा अतिशय विस्तृतपणानं समजावून घेतला. आपल्याच पाठ्यपुस्तकाच्या 101, 102 पानांवरती सुद्धा असेच विभक्ती प्रत्यय आणि नाम आहेत. तर यांचा व्यवस्थित अभ्यास करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. नमो नमः.